देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असतानाच अलिबाग तालुक्यातील कुर्डूस विभागात असणारी कामतवाडी आदिवासीवाडी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। कामतवाडीतील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। गावातील रुग्णाला उपचारासाठी आणायचे असेल तर 3.5 किलोमीटरची पायपीट करून जावे लागत आहे। विशेष म्हणजे या वाडीवर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने आदिवासी बांधव रुग्णाला झोळीच्या आधाराने चालत कुर्डूस पर्यंत घेऊन येतात। या वेदीवरील रस्त्याची लोकप्रतिनिधींना आठवण होते ती फक्त निवडणुकीच्या कालावधीतच। त्याचवेळी येथील ग्रामस्थांना रस्ता बनवण्याचे आश्वासन दिले जाते। अशा अनेक निवडणुका येथील ग्रामस्थांनी पहिल्या मतदानही केले, परंतु गावात रस्ता झालाच नाही आणि वाडी मुख्य प्रवाहात अद्यापही आलेली नाही। हे मात्र दुर्दैवच म्हणावे लागेल। कामतवाडी डोंगराच्या कुशीत वसलेले हे गाव आहे। गावाची लोकसंख्या 360 एवढी आहे, पण गावात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। या गावात गेल्या 10 वर्षापूर्वी पंडित पाटील आमदार असताना त्यांनी विजेची असणारी गरज भासवली होती। आमदार पंडित पाटील या गावाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गावात जोडणारा रस्ता तयार करणार होते, परंतु त्यानंतर या गावातील ग्रामस्थांचे उत्तम आणि गुणवत्तापूर्ण रस्त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले। या गावातील ग्रामस्थ रस्ता कधी होणार याकडे चातकाप्रमाणे डोळे लावून वाट पाहत आहेत। गावात रस्ता झाला तर गावातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे, त्याचबरोबर आरोग्याचा भेडसावणारा प्रश्न देखील कायमचाच सुटणार आहे। आमचं लग्न झालंय तिथून आमची पिढीने पिढी गेली, रस्ता असाच आहे आमचा। कोण काय रस्त्याची जात वगैरे घेत नाही। डिलिव्हरी बाय असली तरी झोली बांधून आम्हाला खालती उतरावं लागतं, किंवा मैत झाला तरी खालून झोली बांधू तेव्हा वरती घरी पोच करताना येतं। कामतवाडी गावामध्ये कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा कामतवाडी बेडवागळे ते कामतवाडी हा 3.5 किलोमीटर अंतर आहे। अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या दऱ्याखोऱ्यात वसलेला आहे। तो कामतवाडी गावामध्ये कमीत कमी 60-70 घरांची वस्ती आहे। तर बेडवागळे ते कामतवाडी गावात ये जा करणारा रस्ता अतिशय दुर्गम असल्यामुळं आमच्या गावामध्ये आजारी माणसाला झोळीमध्ये टाकून न्यावं लागते। 3.5 किलोमीटर अंतरावर कुर्डूस या गावामध्ये ने आण करायला लागतंय। तरी आम्ही या आमच्या पोटासाठी उदरनिर्वाह कसा करायचा आणि या रस्त्याला नाही रस्ता नाही काय नाही, पुढे आमचा असा हे आहे मार्गदर्शन की खरोखर मुख्यमंत्री किंवा सरकार असो, सरकारने आमची दखल घेऊन आमचा रस्ता पूर्णपणे काळजीने आमचा रस्ता करावा ही आमची विनंती आहे। तुमच्या गावाचे जे कार्यकर्ते नेते आहेत ते तुमच्याकडे लक्ष देतात का? नाही, आज गेले 40 वर्षापासून या राजकारणामध्ये कामतवाडी गाव आहे, परंतु या गावामध्ये बरेचसे 40 वर्षात कुठलाच नेता आमच्याकडे वरती डोंगरभाग असल्यामुळे कुठलाच आमदार नेता लक्ष देत नाही। मतदान करता तर मग मतदानाच्या वेळेला येतात त्यावेळेला तुम्ही आश्वासन त्यांच्याकडनं पूर्ण करा ही मागणी करता का? वरून आमदार आमच्या गावामध्ये येतात किंवा इथले नेते गावामध्ये येतात, ते खरोखर ते फक्त म्हणतात की तुमचा या पुढल्या वर्षी या महिन्यात त्या महिन्यात या किंवा पुढल्या वर्षी तुमचा रस्ता करतो असं आश्वासन देऊन खाली जातात। याच्या पुढे तुम्ही काय करणार? याच्यानंतर आमचा असा विचार आहे की आज जर रस्ता झाला ना तर सरकारला एकच विनंती आहे की खरोखर आम्ही आता येणाऱ्या मतदानाला जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायती असो, त्या मतदानामध्ये आम्ही बहिष्कार करण्याची आमची आता ही परिस्थिती आलेली आहे। त्याच्यामुळे आता आम्ही या रस्त्यासाठी बहिष्कार करणार आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।